Hello students, welcome to my channel Equilibrium Science Hub. Today we are going to see another previous year question based on MSc CET 2022. Question based असेल chapter Chemical Thermodynamics वर. Question बघा, calculate the change in internal energy of the system. बघा आता calculate करायचा आहे change in internal energy if 37.6 work is done by the system. So work done given आहे आणि work done by the system असेल, so work done घ्यायचा निगेटिव्ह वर्क डन जे की असेल -37.6 जूल. त्यानंतर बघा विथ हीट लॉस ऑफ 14.6 जूल. बरोबर. सो आता हीट लॉस होत असेल, हीट लॉस सुद्धा घ्यायचा निगेटिव्ह आणि हीट लॉस झाली आहे -14.6 जूल. सो बघा आता चेंज इन इंटरनल एनर्जी इक्वल टू असेल Q प्लस W. बघा आता चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायचा आहे. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला असेल Q प्लस W अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता Q आपल्याला गिवन आहे जे की असेल -14.6. त्यानंतर बघा वर्क डन सुद्धा गिवन आहे -37.6. दोन्ही निगेटिव्ह साइन आहे, सो सेम साइन असेल तर ऍडिशन होईल आणि निगेटिव्ह आहे त्यामुळे व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये येईल. 6 + 6 2 होऊन जाईल 0.2. कॅरी 1. 7 + 4 1. त्यानंतर कॅरी 1 असेल सो 2. त्यानंतर कॅरी 1. 3 + 1 4 5. कॅल्क्युलेशन्स तुम्ही सुद्धा करू शकता. सो चेंज इन इंटरनल एनर्जी असेल -52.2 जूल. बघून घ्या. बघा नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा डिपेंड असेल. व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी व्हेन द सिस्टम डज 140 किलोजूल ऑफ वर्क ऑन द सराउंडिंग and 40 kilojoule heat is added to the system. So बघा आता system does 140 kilojoule of work on the surrounding. So work on the surrounding W, work done मेन्शन करू आपण W नी, आणि work on surrounding असेल मीन्स असेल by the system, so negative work done. बघा आता वर्क डन बाय द सिस्टीम असो किंवा वर्क डन ऑन द सराउंडिंग असो, दोन्ही वर्क डन घ्यायचे निगेटिव्ह. त्यानंतर बघा 40 किलोजूल हीट इज ऍडेड टू द सिस्टीम मीन्स हीट ऍड केली आहे सिस्टीम मध्ये आणि हीट ऍड केली आहे 40 किलोजूल. सो हीट ऍड केली असेल तर हीट घ्यायची पॉझिटिव्ह. वर्क डन घेतला आपण निगेटिव्ह बिकॉज वर्क डन ऑन द सराउंडिंग असेल, सो वर्क डन असेल निगेटिव्ह. त्यानंतर हीट घेतली आपण पॉझिटिव्ह बिकॉज हीट इज ऍडेड टू द सिस्टीम. जी गोष्ट सिस्टीम मध्ये ऍड झाली ती घ्यायची पॉझिटिव्ह. सपोज इथे हीट ऍड झाली आहे, सो हीट घेतली आपण पॉझिटिव्ह. त्यानंतर बघा पुन्हा चेंज इन इंटरनल एनर्जी जो फॉर्म्युला असेल डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. बघा आता Q ची व्हॅल्यू असेल +40. त्यानंतर बघा वर्क डन ची व्हॅल्यू असेल -140. सो 40 - 140 इज इक्वल टू -100 किलो जूल. सो इंटरनल एनर्जी असेल -100 किलो जूल. सो चेंज इन इंटरनल एनर्जी